अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे आणि थोडी चटणी मोठी मोठीच वाटायची आहे। शेंगदाणे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत, कारण पूर्ण जर वाटली तर असं चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे अशी मोठी मोठी वाटून घ्यायची आहे। ही तुम्ही 10-12 दिवसासाठी चटणी वाटून ठेवू शकता, हे बघू शकता। आणि ही चटणी वाटताना याखाली आवर्जून काहीतरी कापड टाका खलबत्त्याखाली, नाहीतरी मी पण टाकलेलं आहे। आता तयार झालेली आहे आपली शेंगदाण्याची चटणी। तर आता मी ते काढत आहे, तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तयार झालेली आहे। हे आपण चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहायला